जत तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जत तालुक्याचे एक सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र विक्रम ढोणे यांनी घंटानाद आंदोलन जे आयोजित केलेलं आहे। सर्वप्रथम मी जत तालुका काँग्रेस पार्टी त्याचबरोबर आमच्या जत नगरपालिकेतले विरोधी सर्व नगरसेवक आणि आमच्या सर्व जत तालुक्यातील सामाजिक संघटनांच्या वतीनं मी पहिला या घंटानाद आंदोलनाला पाठिंबा देतो। या शासनानं जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे, मगाशी आमचे मित्र राष्ट्रवादीचे विवेक कोकरे म्हणले की शासन झोपलेलं आहे। झोपलेलं नाही, झोपेचं सोंग घेणारं शासन आहे। आज तालुक्यातले विविध प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु या प्रश्नांचं या राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना काय घेणं देणं नाही आहे, त्या प्रशासनाला काय घेणं देणं नाही आहे। आणि अशा प्रकारे हे सगळे प्रश्न जे प्रलंबित प्रश्न वारंवार उद्भवतात त्याच्यावरती ठामपणे उपाययोजना काढण्यासाठी शासन सक्षम नाही आहे। आज आसमानी संकटही इथल्या शेतकऱ्यावर आलेलं आहे, त्याच्याबरोबर हे सुतारी संकटही आपल्याला त्याला सामना करावा लागत आहे। अशा पद्धतीच्या या प्रशासनाचा या शासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो। जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं विक्रम ढोणेंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील आणि ज्या ज्या वेळेस अशा शासनाच्या विरोधात किंवा जनतेच्या हिताचे जे जे काही प्रश्न कुणीही घेऊन उभारत असेल तर त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू आणि आंदोलनात सहभाग घेऊ। त्याच्यापेक्षा जोमाने आपण सर्वांनी दाद मागूया। विक्रम ढोणेंची कायम तडफड असते, विविध प्रश्नांवरती ते नेहमी आंदोलन करतात। अशाच पद्धतीचं आजचं हे घंटानाद आंदोलनाचं शासनाने दखल घ्यावी आणि ताबडतोब त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्यांचा पाठपुराव्यासाठी प्रयत्न करावा असं मी सांगतो। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असला हा जत तालुका आहे। जत तालुक्यातील क्षेत्रफळ एका जिल्ह्याचा क्षेत्रफळ एवढा मोठा क्षेत्रफळ आहे। या तालुक्यातील अनेक प्रश्न आवासून उभा आहेत। फक्त निवडणुकीच्या काळामध्ये हा तालुका एक नंबरला करतो म्हणून बाता मारल्या जातात, पण गेले 4 अधिवेशन झालं या तालुक्यातल्या प्रमुख प्रश्नाला न्याय मिळत नाही। म्हणून आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या तालुक्यातील प्रमुख प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवन समोर घंटानाद आंदोलन करत आहे। त्याच प्रामुख्यानं जर तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे, या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। म्हैसाळ योजनेचं कार्यालय जतला स्थलांतरित करण्याची घोषणा गेल्या महिन्यात मंत्र्यांनी केली आणि 1 जून पासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात कामकाज मात्र सांगलीतूनच चालू आहे। तर जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सक्षमपणे म्हैसाळ योजनेचं कार्यालय जत मध्ये चालू झालं पाहिजे। त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची इमारत कोट्यावधी रुपये खर्चून तयार आहे। कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, मुचंडी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जाटरबोधक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, याही इमारती गेले वर्षभर झालं तयार आहेत। कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत, पण पदनिर्मिती अभावी हे तिथलं कामकाज थांबलेलं आहे। तर तातडीनं शासनानं आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, याची पदनिर्मिती करून तातडीनं रुग्णालयाची सेवा जनतेसाठी उपलब्ध करावी। या तालुक्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, महामार्गाला लागून असलेले सेवा सर्व्हिस रोड चालू करावे। या तालुक्यात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। दुष्काळी तालुका आहे, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता सौर ऊर्जेवर सौर पंपावरती अवलंबून राहण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे। तर तसं न करता दुष्काळी तालुक्याची गांभीर्याने विचार करून खास बाब म्हणून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावे। यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन राज्य शासनानं त्वरित त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची जवळजवळ 239 पदं रिक्त आहेत। त्यामुळे इथला प्राथमिक शिक्षणाचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं, तर तो पायावर भक्कम होण्यासाठी 239 पदं तातडीने भरावीत। अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। राज्य शासनानं तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात यापुढे मोठं आंदोलन करण्यात येईल।